आज आपण सायन्सचा पार्ट बघणार आहोत. त्यामध्ये महत्वाचं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कार्य, ऊर्जा आणि शक्ती. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, आपण कार्य, ऊर्जा, शक्ती शिकण्यापूर्वी कोणत्या कन्सेप्टला मराठीत काय म्हणतात? एफ स्टँड्स फॉर फोर्स, फोर्स म्हणजे बल. एस स्टँड्स फॉर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. आणि डब्ल्यू स्टँड्स फॉर वर्क, वर्क म्हणजे कार्य. आता कार्य होतं म्हणजे काय, वर्क होतं म्हणजे काय? तर कार्य म्हणजे बल आणि विस्थापन यांचा गुणाकार. लेक्चरचा व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. सगळे 3-4 दिवसाचे लेक्चर्स डाउनलोड केलेले आहेत. थोडा अपलोडला काल तांत्रिक अडचण आली होती. उद्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत झालेले काल 4-5 दिवसापूर्वीचे सगळे लेक्चर्स मी शेअर करतो. तर बघा, कार्य, ऊर्जा आणि शक्ती. तर कार्य म्हणजे बल आणि विस्थापन यांचा गुणाकार. सूत्र आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. आपल्याला माहिती आहे की कार्य केव्हा होतं, की जेव्हा एखाद्या वस्तूचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थानांतरण होतं. आणि ते स्थानांतरण का होतं? तर बल लावल्यामुळे होतं. म्हणून त्याला आपण म्हणत असतो बल आणि विस्थापन यांचा गुणाकार, डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कार्य ही अदिश राशी आहे, कारण कार्य करण्यासाठी दिशेची आवश्यकता नाही, म्हणून ती अदिश राशी आहे. आणि याच्यामध्ये फक्त इफेक्ट आवश्यक आहे, परिमाण आवश्यक आहे. सो हे आहे, कार्याला कोणती राशी म्हणतात? तर अदिश राशी आहे. कार्याला कार्य करायला कोणत्याही दिशेची आवश्यकता नसते. आता याच्यामध्ये आहे कार्याचं एसआय पद्धतीतील युनिट कोणते आहे? एन एम म्हणजे जूल, न्यूटन मीटर म्हणतो आपण त्याला, खरं तर जूल आहे. आणि न्यूटन हे कोणाचं एकक आहे? तर बलाचं एकक आहे. न्यूटन हे बलाचं एकक आहे. आणि जूल हे कशाचं एकक आहे? तर जूल हे कार्याचं एकक आहे. एम, एम म्हणजे मीटर, विस्थापनाचं एकक. न्यूटन मीटरचाच अर्थ होतो जूल. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कार्याचं सीजीएस पद्धतीतील एकक डाइन सेंटीमीटर आहे, ज्याला अर्ग असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, सीजीएस मधलं एकक अर्ग आणि एमकेएस मधलं एकक आहे जूल. तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कार्याचं एकक विचारलं, युनिट विचारलं, तर कार्याचं एकक जे आहे ते जूल आहे. एस आय पद्धतीमध्ये, सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये. आणि सीजीएस पद्धतीमधलं कोणतं येतं? अर्ग आहे, ज्याला डाइन सेंटीमीटर असं म्हणतात. आता कार्य कसं कसं असू शकतं? तर कार्य हे पॉझिटिव्ह असू शकतो, म्हणजे धन असू शकतं. कार्य हे ऋण असू शकतं, किंवा कार्य हे शून्य सुद्धा असू शकतं. त्यानंतर हे आपल्याला माहिती पाहिजे की राजश्री पिंगळे जॉईन झाल्या का? राजश्री पिंगळे जॉईन झाल्या आहेत का? हो सर हो. झाल्या ना? बरोबर, तुमचा ग्रुपवर मेसेज मी आता बघितला. ठीक आहे, चला. हो हो झाले. तर बघा, याच्यामध्ये आहे कार्य हे धन, ऋण व शून्य असू शकते. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन, हा प्रश्न विचारला गेलाय. 1 जूल बरोबर किती अर्ग, असा जर प्रश्न आला, तर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. आता बलामुळे जे जे कार्य घडतं ते कसं असतं बघा. तर साधारणपणे आपण जर विचार केला, बलामुळे घडणारं कार्य कसं असतं, तर जेव्हा बलाची आणि विस्थापनाची दिशा सारखीच असते, तेव्हा त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते. उदाहरणार्थ, एखादं वाहन बंद पडल्यानंतर त्याला ढकलत न्यायचंय आपल्याला. ओके. हे बघा, तिथे बघ. तर एखादं कार्य, एखादं वाहन बंद पडल्यानंतर त्याला ढकलणे, तर त्याला आपण म्हणतो, जेव्हा बलाची आणि विस्थापनाची दिशा काय असणार आहे? सारखीच असते, तेव्हा त्या बलाने केलेले कार्य काय असतं? धन कार्य असतं. जेव्हा दिशा विरुद्ध असते,
तेव्हा घडलेले कार्य हे निगेटिव्ह असतं, ऋण असतं. उदाहरणार्थ चेंडू अडवणं हे ऋण कार्य झालं. म्हणजे चेंडू समोर नेतोय आणि तुम्ही चेंडू अडवताय म्हणजे अपोज करताय. अपोज करत असाल तर ऋण कार्य. एका बाजूने बल लावताय, ती वस्तू खाली चालली आणि तिला पुन्हा खाली ढकलताय, तर हे धन कार्य. जेव्हा बल आणि विस्थापन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात म्हणजे 90 अंशाचा कोण ते तयार करत असतील तेव्हा केलेले कार्य हे शून्य कार्य असतं. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं. आता पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं कसं आहे तर लंबरूप आहे, बरोबर आहे की नाही. तर लंबरूप आहे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, म्हणून ते झालं शून्य कार्य. लक्षात ठेवायचं शून्य कार्य कोणतं असा प्रश्न विचारला येऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे एनर्जी. एनर्जी म्हणजे ऊर्जा. एखाद्या पदार्थात एनर्जी इट मीन्स दॅट कॅपॅसिटी टू डू वर्क, कार्य करण्याच्या क्षमतेलाच आपण ऊर्जा असं म्हणत असतो. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतो. एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. ऊर्जा व कार्य यांचं एकक सारखंच आहे, कारण ऊर्जा ही कार्य करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे, म्हणून दोन्हीचे कार्य एकक सारखं आहे. एसआय पद्धतीमध्ये आपण बघितलं की कार्य आपण जूल मध्ये मोजतो आणि सीजीएस पद्धतीमध्ये आपण वर्ग मध्ये मोजतो. म्हणून कार्य आणि ऊर्जेचे एकक समान का आहेत, कारण दे आर रिलेटेड टू इच अदर. ऊर्जा असेल तर कार्य करता येतं आणि कार्य करायचं असेल तरच ऊर्जा लागते. म्हणून या अँगलने आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की दोघांची एकक सेम आहेत. त्यानंतर आहे एनर्जी कॉन्झर्वेशन लॉ, ज्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम असे म्हणतात. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण करता येते. विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय आहे. अक्षय आहे म्हणजे ती ऊर्जा आपण नष्ट करू शकत नाही, कारण ती एका प्रकारातून काय होते दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होते. याची काही उदाहरणं आहेत, ती आपण बघूया. आता विजेचा पंखा आहे, तुम्ही बटन दाबतात तर इलेक्ट्रिसिटीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं, यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं. जनरेटरमध्ये काय होतं की यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. थर्मोकपलमध्ये ताप युग्म नावाचं जे उष्णता ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होतं. डायनामो जी मोटर असते त्याच्यामध्ये यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते. सोलार बॅटरीमध्ये प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. स्फोटक किंवा जी फटाके असतात त्यातल्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर स्फोट झाल्यानंतर उष्णतेमध्ये होतं, प्रकाशामध्ये होतं, गतीजमध्ये होतं आणि ध्वनी ऊर्जेमध्ये होतं. अन्नपचन रासायनिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होतं. नंतर उंचावर साठवलेल्या पाण्यात पोटेन्शियल एनर्जी असते, मग ती पोटेन्शियल एनर्जी खाली येते, त्यातून गतीज ऊर्जा निर्माण होते, यामुळे जनित्र फिरवली जातात, त्यामुळे विद्युत ऊर्जा निर्माण होते. शेगडी शेगडी असेल तर विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होतं. ओके. मानवी शरीरामध्ये रासायनिक ऊर्जेचं रूपांतर जैविक ऊर्जेमध्ये होत असतं. त्यानंतर पुढे आहे प्रकाश संश्लेषण. फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं, सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत. हे जेवढी उदाहरणं आहेत त्यातलं एक एक्झाम्पल प्रत्येक परीक्षेमध्ये 100% विचारलं जातं, त्यामुळे ते आपल्याला माहिती पाहिजे. टेलिफोन रिसिव्हर मध्ये काय होतं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होतं. त्यानंतर पुढे आहे ट्यूबलाइट, विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये होतं. मायक्रोफोन मध्ये काय होतं, ध्वनी ऊर्जाचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं. लाऊडस्पीकर मध्ये काय होतं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत होतं. निसर्गात ऊर्जेचे अनेक प्रकार आढळतात. मग उष्णता एक प्रकार आहे, प्रकाश आहे, वारा आहे, विद्युत आहे, सौर ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे. यामध्ये यांत्रिक ऊर्जा जी आहे तिचे दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार पडतात, एक आहे गतीज ऊर्जा, दुसरा आहे स्थितीज ऊर्जा. कायनेटिक एनर्जी अँड
पोटेन्शियल एनर्जी. आता गतीज ऊर्जा म्हणजे काय असते याचा जर आपण विचार केला तर गतीज ऊर्जा म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर व्याख्या आहे गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त होणारी ऊर्जा, त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, तर विशिष्ट स्थितीमुळे पदार्थामध्ये साठवली जाणारी ऊर्जा, त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. आता गतीज ऊर्जेची काय काय उदाहरणं आहेत, बंदुकीतून सुटलेली गोळी, टेकडीवरून येणारा दगड, धनुष्यातून सुटलेला बाण, क्रिकेटच्या खेळाडूची गोलंदाजी, पंखा बंद केलास पंखा थोडा वेळ फिरत राहणं. नंतर पोटेन्शियल एनर्जीचं काय काय आहे, दाबलेलं स्प्रिंग, दाबलेले स्प्रिंग, खेळण्यातील मोटारीची किल्ली, ताणलेला धनुष्यबाण, घड्याळातील गुंडाळलेली स्प्रिंग, विहिरीतील पाणी. ओके. आता कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे काय, तर एम स्टँड्स फॉर मास, व्ही स्टँड्स फॉर व्हेलोसिटी, व्ही म्हणजे वेग, एम म्हणजे वस्तुमान. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मास इंटू स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटी, हाफ मास इंटू स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे जर जर वेग दुप्पट झाला तर लक्षात ठेवायचं आहे कायनेटिक एनर्जी चौपट होते. तेच पोटेन्शियल एनर्जी मध्ये जर गेला तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. एम स्टँड्स फॉर मास, जी स्टँड्स फॉर ग्रॅव्हिटी, एच स्टँड्स फॉर हाईट, एच स्टँड्स फॉर हाईट. ओके. तर याच्यामध्ये कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्या स्थितीमध्ये स्थितीत ऊर्जा असते, ती वस्तू खाली पडत असताना तिच्या स्थितीतील ऊर्जेचे रूपांतर पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर हे कायनेटिक एनर्जी मध्ये होत असतं. आता आता याच्यामध्ये ऊर्जेच्या संदर्भात आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जा स्रोत तयार केले गेलेले आहेत. यामध्ये वॉटर गॅस, हा भारतामध्ये वॉटर गॅस तयार केला जातो. वॉटर गॅसमध्ये कोणते कंटेंट्स असतात असा जर प्रश्न आला तर या जोड्या विचारल्या गेलेल्या आहेत, कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन. प्रोड्युसर गॅस नायट्रोजन प्लस कार्बन मोनॉक्साईड. देन पुढचं आहे नॅचरल गॅस, मिथेन असतो याच्यामध्ये, इथेन पण असतो, देन प्रोपेन असतो, ब्युटेन असतो अल्प प्रमाणामध्ये. नंतर पेट्रोलियम गॅसमध्ये ब्युटेन आणि प्रोपेन यांचं प्रमाण 70:30 एवढं प्रमाण असतं. 70:3 एवढं प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. त्यानंतर फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधने. जीवाश्म इंधनांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की जीवाश्म इंधनांमध्ये कोळसा हा प्रामुख्याने गणला जातो. बायोगॅसचा विचार जर केला तर एनारोबिक डिग्रेडेशन, याच्यामध्ये एनारोबिक डिग्रेडेशन होतं, मिथेनचं प्रमाण सर्वात जास्त असतं, ते जवळपास 75% आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर पुढे आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पुढचा मुद्दा आहे भारतात विद्युत ऊर्जेसाठी कोणकोणते सोर्स वापरले जातात, कोणकोणते स्रोत वापरले जातात असा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऊर्जा स्रोत कोळसा जो आहे, कोळशाचं प्रमाण 60% आहे. नूतनीकरण, त्यामध्ये मग पवन ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल 50.7%, जलविद्युत असेल, जलविद्युत जी आहे ती आहे तुमची 14 म्हणजे 14%. देन नैसर्गिक वायू जे आहे ते 0.8 म्हणजे 8%. देन अणुऊर्जा 2%. पेट्रोलियम जे आहे ते 0.3%. ओके. याच्यामध्ये अणुऊर्जा स्रोत जो तयार केला जातो तो कसा तयार केला जातो ते बघणं सुद्धा क्रमप्राप्त आहे. केंद्रकीय विखंडन केलं जातं. दोन प्रकारच्या क्रिया असतात, एक केंद्रकीय विखंडन असतं, एक केंद्रकीय सम्मिलन असतं. अणुऊर्जेमध्ये केंद्रकीय विखंडन असतं, कंट्रोलमध्ये असतं ते अणुऊर्जेमध्ये. बॉम्ब स्फोटामध्ये ते कंट्रोलमध्ये नसतं. आणि सूर्य आणि हायड्रोजन बॉम्ब जो असतो याच्यामध्ये केंद्रकीय सम्मिलन असतं. सूर्यापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते दिवसाला,
दरवर्षी जर विचार केला 7 × 10⁻⁷ म्हणजे 7 गुणिले तुम्ही 17 शून्य ठेवा, 7 × 18 शून्य म्हणजे 7वर 18 शून्य ठेवले, एवढं KW किलोवॅट एवढी ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळते. वर्षभरात जेवढी ऊर्जा मिळते, आपण वर्षभरात पृथ्वीवर जेवढी ऊर्जा लागते ती सूर्य फक्त 40 मिनिटांमध्ये देतो. म्हणजे तुम्ही विचार करा की सूर्याच्या ऊर्जेला किती महत्व आहे बघा. तर सूर्य आपल्याला जवळपास किती ऊर्जा देतो, तर जेवढी ऊर्जा लागते ती 40 मिनिटांमध्ये आपल्याला उपलब्ध होत असते. हे लक्षात ठेवायचं आहे. कोणामुळे कोणती ऊर्जा मिळते, कशी मिळते, हे आपण आता बघितलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊन बघायचंय आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे पॉवर. आता पॉवर म्हणजे काय, त्याला शक्ती म्हणतात. शक्ती ही अदिश राशी आहे. कार्य करण्याचा जो दर आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ डू वर्क, कार्य करण्याच्या दराला शक्ती असं म्हणतात. शक्तीचा काय फॉर्म्युला आहे, तर शक्तीचा जर आपण विचार केला तर पी पी इज इक्वल टू W/T. शक्ती बरोबर कार्य भागिले काळ. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. शक्तीचं एकक वॅट आहे. 1 वॅट बरोबर किती, तर 1 जूल पर सेकंड. 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट असतं, तर 1000 वॅट असतं. एवढं लक्षात ठेवायचं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी किलोवॅट किंवा वॅटचा वापर केला जात नाही. तिथे अश्वशक्तीचा वापर केला जातो, ज्याला हॉर्स पॉवर असं म्हटलं जातं. मग 1 हॉर्स पॉवर बरोबर किती वॅट, हा प्रश्न बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला गेला. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट, 746 वॅट म्हणजे 1 अश्वशक्ती. 1 वॅट बरोबर किती अर्ग, असा जर प्रश्न आला तर 1 वॅट इज इक्वल टू 10⁻⁷ असा त्याचा अर्थ होतो. व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचं एकक बरोबर किलो वॅट पर तास, यालाच आपण युनिट असं म्हणतो, किलोवॅट पर हवर. घरगुती आणि औद्योगिक व्यवहार उपयोगासाठी किलोवॅट पर हवर असं ते काउंटिंग असतं. आता 1 किलोवॅट मध्ये किती ऊर्जा निर्माण होते, तर 1 किलोवॅट हवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶ जूल्स. 1 किलोवॅट हवर बरोबर 3.6, 3.6 गुणिले 10⁻⁶ या अर्थाने हॉर्स पॉवर मोजलं जातं, सॉरी हे युनिट मोजलं जातं. आता आपण जे वीज बिल आपल्याला येतं, लाईट बिल ज्याला तुम्ही म्हणतात, तर लाईट बिल मधील युनिटचे KWH ऊर्जा मूल्य काय आहे, तर त्यांनी 3.6 इंटू 10⁻⁶ एवढं पकडलेलं असतं. CGS पद्धतीमध्ये याचं एकक काय आहे, असा जर प्रश्न आला तर तो आहे अर्ग पर सेकंड. अर्ग प्रति सेकंद, तिरपी रेषा म्हणजे प्रति म्हणजे भागिले. ओके, हे आहे CGS मधलं एकक. हे झालं शक्ती. आता एक प्रश्न दिलेला आहे बघा. जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस तापमान असलेले 10 ग्रॅम पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे, तर 4200 जूल kg⁻⁻1 k⁻⁻1. हाताची जी कातडी आहे तिचं तापमान ऍव्हरेज आपण जर धरलं तर ते 30 डिग्री सेल्सिअस आहे. आता पर्याय दिलेले आहेत. मग आता पाण्याचं तापमान दिलंय 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचं वस्तुमान 10 ग्रॅम म्हणजे 0.01 ग्रॅम. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता 4200. गरम पाणी आणि हात यामधील तापमानामध्ये हाताची उष्णता वाढेल. तापमानात काय बदल झाला, तापमानातील बदल इज इक्वल -T इज इक्वल टू 100 - 3. तापमानातला बदल -T म्हणजे उष्णता बरोबर Q. मग Q इज इक्वल टू mCT. मग M म्हणजे 0.01 म्हणजे वस्तुमान आलं, मास आलं. C म्हणजे काय आलं, तर विशिष्ट उष्माधारकता 4200.
MCT आणि T स्टँड्स फॉर टेम्परेचर, दॅट इज 70. ओके, जो डिफरन्स आलाय तो 70 आलाय, बरोबर. मग याच्यामध्ये जे काही क्यू तयार झाला, उष्णता तयार झाली जी 2.94 किलो जूल, या पद्धतीने ही उदाहरणं दिलेली आहेत. आता पुढचा ऊर्जेचा प्रकार आपण ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणार आहे. ती उदाहरणं एकदा बघून घ्यायची सगळ्यांनी व्यवस्थित. पुढे आहे साऊंड. साऊंड म्हणजे ध्वनी. ध्वनी म्हणजे काय असा जर प्रश्न आला तर ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना. जी काही आपली ऐकण्याची संवेदना असते तिला ध्वनी असं म्हणतात. ओके. आता ध्वनीचा अभ्यास जो केला जातो त्या शाखेला किंवा त्या शास्त्राला काय म्हणतात तर एकॉस्टिक्स. एकॉस्टिक्स असं म्हटलं जातं. तर पाण्यामध्ये किती ध्वनी आहे, वॉटरमध्ये किती साऊंड तयार होतोय, किती वेव्स तयार होत आहे, साऊंड वेव्स, हे जर चेक करायचं असेल तर हायड्रोफोन वापरला जातो. ध्वनीची निर्मिती कंपनाद्वारे होते. ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी व प्रकाश यातील थोडक्यात फरक. आता ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते, प्रकाशाला माध्यमाची आवश्यकता नसते. म्हणजे प्रकाश निर्वातातून प्रवास, निर्वात म्हणजे ज्याला व्हॅकंट म्हणतो आपण किंवा निर्वात पोकळी म्हणतो, बरोबर. तर साऊंड ला मीडियम नेसेसरी आहे, लाईटला मीडियम नेसेसरी नाही. म्हणजे प्रकाश हा निर्वात पोकळीतून प्रवास करू शकतो. ध्वनी हे अनुतरंग आहेत तर प्रकाश हे अवतरंग आहेत. आता ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो हा प्रश्न विचारला जातो. ध्वनीचा वेग स्थायू माध्यमात सर्वाधिक असतो, द्रव माध्यमात थोडा मध्यम असतो आणि सर्वात कमी वेग हा वायू माध्यमात असतो. तर प्रकाशाच्या बाबतीत हे सगळं उलट होतं. निर्वातात सगळ्यात जास्त वेग असतो, म्हणजे वायूमध्ये सगळ्यात जास्त प्रकाशाचा वेग असतो, द्रवामध्ये कमी असतो आणि सर्वात शेवटी स्थायू माध्यमामध्ये वेग सर्वात कमी असतो. लक्षात ठेवा, प्रकाशाचा वेग, ध्वनीचा वेग, दोन्ही कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. ध्वनीचा वेग कशावर अवलंबून असतो? ध्वनीचा वेग हा डेन्सिटीवर अवलंबून असतो, ज्याला घनता असं म्हणतात. ज्या पदार्थाची घनता जास्त असते त्या पदार्थातून ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. याच्या उलट प्रकाशामध्ये ज्या पदार्थाची घनता सर्वाधिक त्यातून सर्वात कमी, म्हणजे व्हाईस वर्सा होतो. सर्वात जास्त घनता तर वेग जास्त, सर्वात कमी घनता तर ध्वनीचा वेग कमी, आणि सर्वात जास्त घनता तर प्रकाशाचा वेग कमी. दोघांच्या बाबतीत हे व्हाईस वर्सा आहे. पुढे आहे अनुतरंग आणि अवतरंग मधला फरक काय आहे. ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉंगिट्युडिनल वेव्स यामध्ये काय डिफरन्स आहे. तर अवतरंग जो असतो तो लंबरूप असतो, तरंग प्रसार जो होतो तो लंबरूप असतो. अवतरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. देर इज नो मीडियम इज नेसेसरी फॉर द ट्रान्सवर्स वेव्स, बट देर इज अ मीडियम इज नेसेसरी फॉर द लॉंगिट्युडिनल वेव्स. अनुतरंगासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी लहरी या अनुतरंगाच्या आहेत, तर विद्युत चुंबकीय लहरी मॅग्नेटिक वेव्स ज्या आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, नंतर व्हायब्रेशन ऑफ म्हणजे तारेचं कंपन आणि पाण्याच्या पृष्ठभागावरच्या लहरी, या सगळ्या अवतरंगाची उदाहरणं आहेत. अनुतरंगाचं एकच उदाहरण आहे आणि ते अनुतरंगाचं उदाहरण म्हणजे ध्वनी लहरी होय. ध्वनी तरंगांची काय काय वैशिष्ट्ये आहेत. ध्वनी तरंग जेव्हा माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो. संपीडन आणि विरलन, म्हणजे जिथे ध्वनी एकत्र येतो त्याला संपीडन म्हणतात, आणि जिथे ध्वनी लहरी विरळ असतात त्याला विरलन म्हणतात. तर दोन संपीडन किंवा दोन विरलन असतात, यांच्यामधलं जे अंतर असतं त्याला तरंग लांबी म्हणतात. संपीडनापाशी घनता व दाब उच्च असतो, विरलनापाशी घनता व तसेच दाब कमी असतो. तरंग लांबीचं एसआय एकक काय आहे
असा जर प्रश्न आला तर तरंग लांबीचं एसआय एकक आहे मीटर आहे. तरंग लांबी ही लॅम्बडाने दर्शवली जाते. ओके. त्यानंतर तरंगांच्या वारंवारतेचे एकक हर्ट्झ आहे. झेड हर्ट्झ नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेलाय. ज्या काही वारंवारता तयार होतात, फ्रिक्वेन्सी तयार होतात, त्या फ्रिक्वेन्सी या हर्ट्झ मध्ये मोजल्या जातात. त्यानंतर ध्वनीची जी तीव्रता आहे, अजून 10 मिनिटाचं लेक्चर राहिलं आपलं. ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजतात. आता तुम्ही गणपती उत्सव साजरा केला, गणपती उत्सव साजरा करताना डीजे लावला जातो. मग डीजे लावताना ते डेसिबल सुद्धा पोलीस आयुक्त किंवा पोलीस डिपार्टमेंट तो डेसिबल चेक करतात. कारण खूप जास्त डेसिबल जर झालं तर आपल्या कानाचे पडदे फाटू शकतात, आपण बहिरे होऊ शकतो. ओके. तर ही डेसिबल मध्ये डीबी मध्ये मोजली जाते. आता बघा, ध्वनीची तीव्रता 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी सुद्धा 10 डेसिबलने वाढते. आता ऐकू येण्याची जी सुरुवात आहे, ऐकू येण्याची सुरुवात ही 0 डेसिबल आहे. श्वासोच्छ्वास 10 डेसिबल एवढा असतो. नंतर 5 मीटर अंतरावरची जी कुजबुज असते ती 30 डेसिबल असते. दोन व्यक्तींमध्ये जो संवाद असतो तो 60 डेसिबलचा असतो. नंतर रस्त्यांवरील वाहतूक जी असते 70 डेसिबलची असते. कारखान्यांचा जो आवाज असतो तो 80 डेसिबल असतो. विमान जहाज यांचा आवाज 130 डेसिबल एवढा असतो. अँड देन कानठळ्या ज्या बसतात ते 120 डेसिबलला बसतात. म्हणजे 120 डेसिबल एवढं जर झालं तर कानठळ्या बसू शकतात. ओके. त्यानंतर पुढे आहे 100 Hz, म्हणजे 1000, सॉरी 100 नाही, 1000 हर्ट्ज वारंवारता असलेला आणि 100 डेसिबल पेक्षा जास्त पातळीचा आवाज खूप त्रासदायक असतो. ज्याची वारंवारता ही 1000 हर्ट्ज आणि 100 डेसिबल पेक्षा अधिक असेल तर त्रासदायक असतो. कण किती अंतरावर आहे यावर ध्वनीचा वेग अवलंबून असतो. देन पुढे आहे ध्वनीचा प्रसार. ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. निर्वातामधून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही. तुम्ही चंद्रावर गेलात, चंद्रावर एकमेकांना शिव्या दिल्या तरी ऐकू येणार नाही. कारण तिथे सगळ्यात महत्वाचं आहे तर निर्वात मध्ये ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही. जिथे हवा नाहीये, निर्वात, वात म्हणजे हवा, निर्वात म्हणजे हवा नसलेलं ठिकाण. ध्वनीचा प्रसार स्थायू, द्रव, देन वायू या तिन्ही माध्यमातून होतो. कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 340 मीटर पर सेकंद एवढा असतो. त्याच्यानंतर आहे कोरड्या हवेतील ध्वनीचा वेग जो आहे 332 मीटर पर सेकंद एवढा असतो. म्हणजे जे रूम टेम्परेचर असतं त्यावेळेस ध्वनीचा हवेतील वेग 340 मीटर पर सेकंद असतो. कोरड्या हवेतील ध्वनीचा वेग 332, म्हणजे कोरड्या हवेमध्ये तो कमी असतो. आता 0 डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा वेग दिलेला आहे. माध्यम दिलेलं आहे. स्थायी माध्यमामध्ये काच आहे 5500 मीटर पर सेकंड, लोखंड 5100 मीटर पर सेकंड, निकेल 4973 मीटर पर सेकंड, तांबे 3560 मीटर पर सेकंड. लिक्विडमध्ये काय काय आहे? समुद्राचं पाणी 1550 मीटर पर सेकंड, पाणी आहे 1410 मीटर पर सेकंड.
आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, तांबे 3560 मीटर पर सेकंड, समुद्राचं पाणी 1550 मीटर पर सेकंड, पाणी जे आहे 1410 मीटर पर सेकंड, अल्कोहोल जे आहे 1213 मीटर पर सेकंड, वायूमध्ये हायड्रोजन 1284 मीटर पर सेकंड, ऑक्सिजन आहे 460 मीटर पर सेकंड, कोरडी हवा आहे 332 मीटर पर सेकंड, CO2 आहे 258 मीटर पर सेकंड. म्हणजे तापमानातल्या प्रत्येक डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा वेग हा 0.6 0.6 0.6 मीटर पर सेकंडने वाढतो. 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0.6 मीटर पर सेकंड. हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो. हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो, या अर्थाने ते आलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे, माध्यमातील घनता जशी जशी वाढत जाते, ध्वनीचा वेग सुद्धा तसा तसा वाढत जातो. आता वारंवारतेच्या दृष्टीने ध्वनीचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार झाले का मग आपण थांबणार आहोत. कोणते 3 प्रकार आहेत बघा. तर त्याचा जर आपण विचार केला वारंवारतेच्या दृष्टीने, इन्फ्रासोनिक साऊंड, ऑडिओबल साऊंड आणि अल्ट्रासोनिक साऊंड. वारंवारतेचे SI एकक आहे हर्ट्झ. इन्फ्रासोनिक साऊंड जे आहे, इन्फ्रासोनिक साऊंड 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता. व्हेल, मासे, हत्ती, गेंडा हे ध्वनी काढतात. भूकंपाचे ध्वनी दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेले ध्वनी, हे आहे इन्फ्रासोनिक साऊंड. श्राव्य ध्वनी आहे 20 हर्ट्झ टू 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचे. आपण ऐकतोय, आता मी बोलतोय, कोठावदे सर बोलताय, तुम्ही 20 सगळेजण ऐकताय, 20 सदस्य जॉईन झालेत, तुम्ही ऐकताय, म्हणजे हा ऑडिओबल साऊंड आहे. 20 हर्ट्झ टू 20,000 हर्ट्झ. श्राव्यातील ध्वनी जो आहे तो अल्ट्रासोनिक साऊंड आहे. 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता असल्या ध्वनी, या अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्यातील ध्वनी, म्हणजे वरचा आणि खालचा हे दोन्ही आपल्याला ऐकू शकत नाही. श्राव्यातील ध्वनी कुत्रा ऐकू शकतो. वटवाघूळ हा श्राव्यातील ध्वनी ऐकतो, म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड ऐकतो पण निर्माण पण करतो. वटवाघळांनी निर्माण केलेला ध्वनी विशिष्ट वर्गातले पतंग सुद्धा ऐकू शकतात. बंटी दादाकडे आईकडे दे. श्राव्यातील ध्वनीचा उपयोग काय आहे, तर प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यासाठी, रडार यंत्रणेत वापर, स्नायूंच्या वेदना शमविण्यासाठी. म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंडचा कुठे कुठे वापर होतो, तर त्याच्यामध्ये जहाजावरून जहाजावर संपर्क ठेवण्यासाठी, उंची कपडे साफ करण्यासाठी, किडनी स्टोन फोडण्यासाठी, मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी, हृदयाच्या ठोक्यांचे तंत्रज्ञान, ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राफी म्हणतो त्याला आपण, धान्य बियांवर यांचा मारा केल्यास रोपांची वाढ लवकर होते, गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी, कारखान्यातले यंत्र स्वच्छ करण्यासाठी, दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा मारा करतात, धातूला पडलेले तडे व भेगा शोधण्यासाठी. पुढे आहे प्रतिध्वनी. इको म्हणजे काय? प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती. प्रतिध्वनी ऐकण्यासाठी परावर्तक पृष्ठभाग हा 17 मीटरवर असावा. म्हणजे तुम्ही दरीखोरीमध्ये गेला तर 56 मीटर अंतरावर एखादा समोर प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही आवाज दिला तिकून तुम्हाला तुमचा आवाज ऐकू येतो. तर 2 समान ध्वनी 1/10 सेकंदाच्या आत ऐकू आले तर आपल्याला त्याचं स्वतंत्रपणे ज्ञान होत नाही. याचा वापर कोण करतं, तर वटवाघळ करतात. ओके. याचा वापर वटवाघळे, डॉल्फिन हे प्राणी करतात. सोनार सिस्टीम जी आहे, सोनार सिस्टीम मध्ये सुद्धा इको वापरला जातो. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या प्रमाणात बदलतो तेव्हा ध्वनीचा विपुलता वाढवत असतो. ओके. तर अशा तऱ्हेने आज आपण कार्य, ऊर्जा, शक्ती, ध्वनीचे प्रकार, त्याच्यानंतर ध्वनीचा वेग वेगळ्या माध्यमातला, डेसिबल मधलं, हे अतिशय महत्वाचं आहे. हा भाग इथे पाहिलेला आहे. मागच्या सगळ्या व्हिडिओज PDF तुम्हाला मी पुन्हा शेअर करेल, काळजी नसावी. सो गुड नाईट. गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.